नमस्कार सर. आता जी कागलमध्ये युती झालेली आहे ती लक्षवेधी ठरते युती. तर त्या युतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुमचे कोण आता उमेदवार उभे आहेत? आता उमेदवार म्हटले तर आमच्या आई आहेत. त्या प्रभाग क्रमांक 11 OBCमधून उमेदवारी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याला. मग आता युतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? युती जी झालेली आहे ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी झालेली आहे. ह्या युतीमुळे जो संघर्ष होता, जो टोकाचा विरोध असायचा, कारण की एखादा कोणता तर गट सत्तेत असायचा, एखादा गट विरोधात असायचा. मग एखादं विकास काम करत असताना त्याला विरोधाला विरोध म्हणून असा होत असायचा. ह्याला अपवाद दोन्ही गट आहेत, त्याला काय नाही म्हणता येणार नाही आपल्याला. पण तो जो विरोध आहे तो आता संपलेला आहे पूर्ण. त्यामुळे शाश्वत विकास हा कंपल्सरी इथून पुढं जोपर्यंत ही युती अबाधित आहे तोपर्यंत विकासच होत राहणार. विकासाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट आडवी येणार नाही इथून पुढं कागलमध्ये. तर आता सर आपली आई उभी राहिली आहे म्हणलात नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 11मधून. तर त्यांचं विजन काय असणार? विजन म्हणजे शक्यतो जास्त करून आता प्रॉब्लेम असा आहे की जे इस्रायल देशात जसे पाण्याचा पुनर्वापर होतो ह्या गोष्टीचा कागलमध्येही ह्याच प्रकारे पुनर्वापर पाण्याचा व्हायला पाहिजे. कारण हेच पाणी नदीला जाते आणि तेच पाणी परत आपल्याला पिण्यासाठी येते किंवा तेव्हा फिल्टर होतं आहे. पण शेवटी जे वेस्टेज जातेच ना, ह्या पाण्याचा उपयोग होऊन ते शेतीसाठी वापरण्यात येईल. त्यामुळे जे फर्टिलायझर जो खर्च आहे शेतीवर होणारा कागलमधल्या शेतकऱ्यांचा हा कमी येईल आणि जमिनीची पोत सुधारण्यात मदत होईल. ह्याच्या अगोदर ना जी कागल 5 स्टार MIDC जी आली ह्या ठिकाणी जी बरेच कामगार साहेबांनी जे लावले ते आत्ता त्यांचं वयमर्यादा संपत आलेलं आहे किंवा रिटायरमेंट जवळ आलेलं आहे. पण यानंतर जी नवीन भरती आहे ती भरती अद्याप अलीकडच्या काळात झालेली नाही. त्यामुळे बेरोजगारीचे जे प्रमाण वाढले हे कमी करण्यासाठी आता साहेब आणि राजेसाहेब जर एकत्र आलेल्यामुळे यामुळे काय होणार आहे, डायरेक्ट ज्या नवीन कंपन्या येणार आहेत ह्याला कोणता विरोध होणार नाही आणि नवीन कंपन्या MIDCमध्ये येण्यासाठी स्वतःहून तयार होतील. कारण की दोन्ही नेत्यांचा विरोध संपल्यामुळे जो तिथं त्रास व्हायचा कंपन्यांना येण्याचा हा 100% आता पूर्णपणे बंद होणार. त्यामुळे इथून पुढे नवीन नोकऱ्या किंवा रोजगार ह्या इथल्या युवकांना 100% मिळणार ह्याची खात्री आहे. आणि अनेक होता असा एक विषय कागलमध्ये MPSC आणि UPSCची जी तयारी करत असलेल्या पोरांना इथून कोल्हापूरला जाणे किंवा पुणे ठिकाणी जाणे हा जे म्हणजे खर्च किंवा भार पडत होता किंवा इथून बाहेर जाण्यासाठी त्यासाठी एक नवीन योजना राबवून कागलमध्ये MPSC UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अकॅडमी किंवा कागल नगरपालिकेमार्फत एक अशी कोणती तरी योजना किंवा एक ठिकाणी असं तयार करून त्या ठिकाणी सर्व शिक्षक किंवा त्यांना जेवढं जे काय साहित्य ज्यांना लागते आणि त्यांची जी तयारी करून घ्यायला लागते ती सर्वांसाठी ह्या दोन्ही नेत्यांच्याकडून होणार आहे. 100% आमच्या जाहीरनाम्यात येईल ह्या गोष्टी.